आज आपण ग्रामपंचायत पारगावतर्फे अवसरी या ठिकाणी आज जी ग्रामसभा आयोजित केली होती आणि ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये होती, पण कोरम पूर्ण नसल्यामुळं ही सभा तहकूब झालेली आहे. आणि ही सभा तहकूब का झाली, आज आपल्याकडं ग्रामपंचायत सदस्य आहेत, काळूराम लोखंडे म्हणून, त्यांना आपण थोडंसं विचारणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्ते. आपला परिचय सांगा पूर्ण. मी काळूराम रामदास लोखंडे, या ग्रामपंचायतचा मी ग्रामपंचायत सदस्य आहे. आणि आज इथं ग्रामसभा होती, पण कोरोनामुळे ती तहकूब झालेली आहे. मग ग्रामसभा ही 15 तारखेला होता, अशी आज 20 तारीख होती. मग ग्रामसभा ही तहकूब झाली, मग ग्रामसभेला ग्रामस्थ उपस्थित का राहत नाही, याचं काही कारण सांगू शकता का तुम्ही? कारण कोरम पण पूर्ण का होत नाही? बरोबर. तर आता ग्रामसभा आज आपण भाऊसाहेबांच्या आदेशानेच काढली होती, तर ते आज या ठिकाणी गैरहजर आहेत. त्यांचे काहीतरी त्याच्यावर बहिष्कार आहे, ते आपल्याला मान्य आहे सगळं. परंतु मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे. मी आज या ठिकाणी 6 अर्ज घेऊन आलेलो आहे. जर माझ्या मासिक मीटिंग मध्ये माझ्याच विषयांना तिथं वाचा फोडले जात नाही, तर मी एक ग्रामस्थ म्हणून आज या ठिकाणी बसलो होतो. तर मला पण काही इथं तक्रारी द्यायच्या होत्या, पण आज 6 अर्ज म्हणजे ग्रामस्थांच्या समस्याचे अर्ज आहे, ते ग्रामपंचायती सभेमध्ये मांडायचे होते. मांडायचे होते. मी स्वतः पारगावचा एक रहिवासी म्हणून या मीटिंग मध्ये मला हे विषय मांडायचे होते. पण ग्रामसभा मी जेव्हापासून या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य झालोय तेव्हापासून कधीच ग्रामसभा ही पूर्ण झाली नाही आणि कोरम पण पूर्ण नाही झाली. मग तहकूब होत जातात आणि मग नंतर काहीतरी बाकीच लिहून ती ग्रामसभा दाखवली जाते. तर मला काय म्हणायचंय, ग्रामसभा न होण्याची कारण अशी आहे का आमची बॉडी ज्यावेळेस या ठिकाणी झाली, त्याच्यानंतर ज्या पहिल्या 2 ग्रामसभा झाल्या, त्या ग्रामसभेचे कोरम किंवा इथं काहीतरी प्रोसिडिंग असते लिहिला, तर ती जी प्रोसिडिंग आहे, तर आपली जी इथं प्रोसिडिंग असते, त्या प्रोसिडिंग वरती ज्या पहिल्या 2 ग्रामसभा झाल्यात त्यावरती जे लिहिलेलं आहे किंवा जे मुद्दे लिहून घेतलेत, त्या मुद्द्यांची अजून अंमलबजावणी करण्यात नाही. 3 वर्षात त्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्यात 3 वर्षात आधी जे 2 मुद्दे ग्रामसभेत होते त्याचीच अंमलबजावणी झाली. नाही. मग लोक जे या ठिकाणी मुद्दे घेऊन येतात त्यांची जर या ठिकाणी अंमलबजावणी होत नसेल, तर लोक ग्रामसभेला काय येतील? लोक सुद्धा विचार करतात का ग्रामसभेला जाऊन आपल्या जीवनातील 3-4 हे जे आहेत म्हणजे आपल्या समस्या जर सुटत नसतील तर ग्रामसभेला तास कशाला व्हायला घालवायचे, हे पण लोकांचा आता समज झालाय. त्याच्यामुळे लोक काय ग्रामसभेला येते नाही आणि इथं पण कोरम पूर्ण होत नाही. मग नंतर 4-5 लोक येतात, जे आपलं काय मंजूर करायचं ते मंजूर करून घेतात. आता मला साधं एक सांगायचं, इथं आज ग्रामसभा आहे. कालची आमची 19 तारखेची काय होती, मासिक मीटिंग होती. सदस्यांची मासिक मीटिंग होती. सदस्य पूर्ण होते का? सदस्य ते मी थांबलो नाही, मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण. तर हे जे मासिक मीटिंगचा अजेंडा कोण काढतो? ग्रामसेवक काढतो. मग ग्रामसेवक जर अजेंडा काढत असेल, तो त्याच्या वेळेनुसार किंवा बाकीच्या उपसरपंचांच्या वेळेनुसार जर अजेंडा काढतो ना, तर त्याचं काम काय भाऊसाहेबांचं, 11 वाजता आपण ज्या मीटिंग हॉलमध्ये आपली मीटिंग आहे, त्या मीटिंग हॉलमध्ये आपण त्या खुर्चीवर बसणे हे त्याचं काम आहे ना. त्यांना ते कंटेंट पाळणंच गरजेचं आहे. मी स्वतः 11 वाजता येऊन त्या मीटिंग हॉलमध्ये बसलो. किरण डोबळे असे 4-5 सदस्य होते. तर ते सदस्य असताना त्या भाऊसाहेबाचं काम आहे का आपण त्या मीटिंग हॉलमध्ये त्या खुर्चीवरती येऊन बसणे. ते न करता बाकीच्या 2-4 गावचे रहिवासी आले, त्यांचे काहीतरी कागदपत्र होते, ते करत बसले. ठीक आहे ना, तुम्ही ते करा. पण जर मीटिंग हॉलमध्ये सदस्य बसले, त्या मीटिंग हॉलमध्ये बाहेरचे ग्रामस्थ येऊ शकतात का? त्यांच्या कामासाठी नाही येऊ शकत. आता इथं केतन लोखंडे, याचा मुलगा 1.5 वर्षाचा झालाय, याला अजून जन्माचा दाखला ग्रामपंचायत देता नाही आला. जन्म दाखला सुद्धा अजून ग्रामपंचायत 1.5 वर्ष होऊन गेले तरी तर पारगावच्या ग्रामस्थाला देता येत नाही, पण बाहेरचे लोक येऊन जर तिथं मीटिंग हॉलमध्ये येऊन जर भाऊसाहेबात सह्या घेऊन ही कोणती पातळी? किंवा सदस्यांना किती महत्व आहे तुमच्या? बघा, एक विषय आता ग्रामपंचायत सदस्य स्वतः बोलतायत का जर गावातील व्यक्ती असेल तर 1.5 वर्ष होऊन त्याला जर जन्माचा दाखला भेटत नाही आणि बाहेरची माणसं मीटिंग हॉलमध्ये येऊन जर त्यांची कामं पूर्ण करीत असतील, तर हा एक म्हणजे खूप तसं बघायला गेलं तर विचार करायची गोष्ट आहे का बाहेरच्या माणसांची कामं होतात आणि गावातल्या माणसांची कामं होत नाही. तर पुढे काय बोला, अजून काय दुसरं मला काय म्हणतंय, माझा आज अर्ज असा आहे का आपल्या पारगाव हद्दीमध्ये एक आरके हॉटेल, मला माहिती आहे, समजा जर एखाद्याला लायसन घ्यायचं असेल तर पारगावच्या ग्रामपंचायत कुठली ना कुठली तरी सही लागते. आता जे हॉटेल झालं तुम्ही म्हणता ते पारगावच्या हद्दीमध्येच आहे. पारगावच्या हद्दीमध्ये तर ते हॉटेलवाले सांगतात आम्ही जारकवाडीच्या हद्दीत, एकच सांगतात पारगावच्या हद्दीत. मी सांगतो ती हद्द पारगावचीच आहे. तर त्या हद्दीमध्ये जर ते हॉटेल चालू आहे, तर त्याला ग्रामपंचायतने काय माहिती दिली आणि कुठल्या आधारावरती दिली हे मला आज इथं विचारायचं होतं. पण आज हॉटेल म्हणजे नेमकं परमिट रूम साठी पारगाव ग्रामपंचायतची एनओसी दिलेली आहे त्यांना. 100% तसं बारचं लायसन भेटतच नाही. तुम्ही पण पत्रकार आहे, तुम्हाला पण माहिती आहे आणि ही ग्रामसेवकांनी किंवा ग्रामपंचायतीने माहिती द्यावं. मी आज स्वतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून नाही विचार,
तो स्वतः मला या ठिकाणी मी अर्ज करून आणले. मी याची तुम्हाला पोच पण देतो, ग्रामपंचायतची पोच आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय, तुम्हीच एक बातमी लावली होती वाचनालयाच्या संदर्भात, बरोबर. मला काय कोणाशी भांडणं करायची नाही. वाचनालयाच्या संदर्भात तुम्ही त्या टॉयलेट बाथरूमची बातमी लावली, ते काम एक 3-4 वर्षापूर्वी झाले, मान्य आहे तुम्हाला. तर आज असं इथं सांगितलं जाते भाऊसाहेबांकडून, काल मला असं कळालं का त्या ठेकेदाराला आपण पैसे दिले नाही, ते पण मला मान्य. मग असं 4-5 वर्ष काम चालतं का? जर त्या ठेकेदाराने जर अर्ध काम केलं असेल तर त्याला अर्धे पैसे देणं काम आहे, किंवा 4-5 वर्षापूर्वी काम झालं तर त्याची स्वच्छता ठेवणं काम आहे. हे का नाही झालं, हा एक माझा अर्थ आहे. त्याच्यानंतर माझा असा अर्थ, त्याचं बिल पूर्ण दिलेलं आहे काय मग ते तुम्ही विचारलं का नाही? मी ते काल विचारायचं होतं ना, पण माझं डोकं फिरलं तिथं का मी 1 तास जर भाऊसाहेबाची वाट पाहतोय, 1 तास जर मासिक मीटिंगचा अजेंडा काढून मी 11 ते 12 वाजेपर्यंत, अक्षरशः आमच्या रोहिणी बजरंग देवडेंचा बर्थडे होता, 12 वाजता फोटोची मला वेळ पण तिथे, त्या वाजता मी फोटो काढून तिथून निघून गेलो. का तर मला पण माझ्या जीवनात काय वेळेला महत्व आहे ना. मला ज्या लोकांनी निवडून दिले त्यांचे पण प्रश्न मांडायसाठी मी तिथं आलतो. जे काही तुमचं काम आहे तुम्हाला करावंच लागणार. तिथं जर तुम्ही बाहेरचे लोक घेऊन तिथं सह्या करीत बसले तर तुमच्या मीटिंगचा अजेंडा काढून उपयोग काय? काहीच नाही. माझा तिसरा मुद्दा असा आहे का 14 आणि 15 वित्त आयोगातील झालेल्या कामांची माहिती मिळण्याबाबत मला इथं आज विचारायचं होतं. मला हे सदस्य असताना मिळत नाही, आणि याच्या आधी पण पूर्वी मी तुम्हाला मुलाखत दिलेली, ती मुलाखत देखील व्हायरल जाते. मग इथं काहीतरी घडते म्हणून तुम्ही वेळोवेळी मुलाखत देतो ना. जर इथं जर 14-15 वित्त आयोगाचा जो विषय काढला, 14-15 वित्त आयोगाचा तिथं पूर्ण माहिती आम्ही पण काढलेली आहे. आम्हाला पण तो पण मुद्दाच ग्रामसभेमध्ये हे करायचा होता, पण ग्रामसभाच होत नाही. ते मांडायचं कुठं? म्हणजे हा एक मोठा प्रश्न आहे का. आता जर ग्रामसेवक जर कुठे का, ठीक आहे, आपण महाराष्ट्रामध्ये जे ग्राम विकास अधिकारी त्यांचा संप चालू आहे. परभणीमध्ये घटना घडल्यामुळं आले नसतील ते, त्यांनी एक म्हणले का आमचा संप चालू आहे म्हणून आले नाही. मग हे प्रश्न सुटणार कसे जर तुम्ही जर ग्रामसभेला जर येत नसाल? काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी स्वतः ग्रामसेवक ग्रामपंचायतीतून उतरून गाडीत आपल्या त्यांच्या फॉर्च्युनर गाडीमध्ये बसून गेलेले मी बघितलेले. मग आज ते उपस्थित का नाही? बोला. म्हणजे मला एक सांगायचंय का ग्रामसभेला लोक का नाही आली, हा मुद्दा. मला वाटतं आमची बॉडी येऊन आता 3रं वर्ष, 2 ग्रामसभा चांगल्या झाल्या. त्या ग्रामसभेचं तुम्ही प्रोसिडिंग काढावं, की इथं क्लार्क वगैरे आहेत त्यांनी प्रोसिडिंग काढावं, त्या प्रोसिडिंग इथं घेऊन येऊन तुम्हीच वाचावं. त्यात कोणते मुद्द्यांवरती आपल्याला काम करायचं होतं त्याची अंमलबजावणी का नाही झाली. जर तुमच्या 3 वर्षातल्या मुद्द्यांची अंमलबजावणी नाही झाली तर आज लोक तुमच्या ग्रामसभेला काय येतील? हा मुद्दा आहे का नाही? मुद्दा कामं होत नाहीत म्हणून 3 वर्ष जर त्याच्यावर तुम्ही, आणि मी सांगितलं ना तुम्हाला, जे करता येत नाही ना, माझ्या दम आहे. मी वैयक्तिक एक सदस्य म्हणून बोलतोय, मी कोणचा आधार घेऊन बोलत नाही. सूचक आहे टाका ना, अनुमोदक आहे मलाच टाका. तुम्हाला जिथं नोटीस पाठवायची तिथं पाठवा, जे करायचे ते करा. माझ्या दम आहे, मला कोणाला काय करायचं ते करू द्या. मग का नाही जात नोटीस, का जात नाही? आणि हे मी किरण पण त्याला पण विचारा का मासिक मीटिंग मध्ये सांगितले बिनधास्त माझं नाव टाका, काय अडचण नाही. इथं तसं होत नाही. इथं आपण एखाद्या विषयी बोललो ना का फोन करता, हॅलो ते काळूराम, अरे मी घाबरत नाही. मला कोणचे फोन आले ना, माझ्या दम आहे म्हणून मी ते करतो. दबाव टाकतात. मी दबावाला बळी पडणार नाही, पण इथून दबाव टाकतात 100% दबाव. पण मला काय दबावाला बळी पडायची गरज नाही. इथूनच फोन जातो काळूराम, इथं दुसरं तर कोण नाही ना, आम्हीच असतो ना. मग इथला बाहेर विषय लीक होतो, असं होतं. पण तरी सुद्धा माझी तयारी, कागदाव करा, कागदाव माझं नाव टाका, कुठं नोटीस पाठवायची तिथे टाका, माझी तयारी पूर्ण कामाला. आता जी 25 तारखेची ग्रामसभेची तारीख दिली, आता तुम्ही सदस्य म्हणून तुम्हाला नोटीस आल्यानंतर तुमच्या वार्डमध्ये ग्रामस्थांना सावध करणार का तुम्ही ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी? ग्रामस्थांना सावध करायची गरजच नाही. ग्रामस्थ ते तुमचं काम आहे ना सदस्य म्हणलं. मला जे ग्रामस्थ काम सांगतात ना ते 100% मला इथं बोलायचे, तर मला अधिकार आहे. म्हणजे तुमच्या वार्डमध्ये तुमचं काम चांगलं आहे म्हणून तुम्ही सांगायची गरज नाही. आज मला हे कागद इथं घेऊन यायचं कारण काय, मी तुम्हाला सांगितलं काल मी मासिक मीटिंग सोडून 1 तास वेळ सोडून निघून गेलो म्हणून. नाही तर मी हे काल मासिक मीटिंग मध्येच मानले असते. मला तिथं जमलं नाही. मी 1 तास माझ्या मतदारांसाठी तिथं दिला होता, पण इथं भाऊसाहेबाला वेळ नव्हता. तो बसला लोकांचीच कामं करेल. तुम्ही तुमच्या सवडीनुसारच वेळ काढला होता ना, का मी नव्हतं सांगायला आला का तुम्ही 19 तारखेला मासिक मीटिंग घ्या. त्यांनी त्यांच्या वेळेनुसार मीटिंग घेतली. मी बरोबर 11 वाजता येऊन बसलो. 11 वाजता आल्यानंतर बाहेरची लोक आली, बाहेरचे ग्रामस्थ आले, हे त्यांची कामं करीत बसले. आणि मला काय सांगायचं, बाहेरच्या लोकांना हा मुद्दा सांगायसारखा नाही. माझी चप्पल बाहेर होती, म्हणले तू ही चप्पल घालून गेलो, हागाय मुताय जाऊ नको, हे भाऊसाहेबाचे शब्द आहेत आणि सगळ्या सदस्यांनी ऐकलेत. हे मी ऑन रेकॉर्ड काय म्हणले भाऊसाहेब? परत सांगा, कॅमेरा पुढे समोर. तर मी तिथं आत बसलो होतो. माझी चप्पल माझं नाव त्याच्यावर टाकले का, म्हणला तुझी चप्पल घालून मी हागाय मुताय जाऊ का नको, हे भाऊसाहेबाचे शब्द आहेत. काय मीटिंग मध्ये महिलांसमोर हे बोलण्याची पद्धत आहे का? आणि अनेक गोष्टी बघा आता हे भाऊसाहेब ग्रामसेवक काय म्हणतात, आपल्या सदस्यांना जर हा शब्द बोलत असतील तर बघू आता. आणि हे जर मी खोटं बोलत असेल ना, त्यांना पूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. मग आपल्या याच्यात पण सीसीटीव्ही कॅमेरा असेल
तो सुद्धा आणावा पुढे जर मी खोटं बोलत असेल तर. आणि जे काय झाले ना ते दाखवा, ऑन रेकॉर्ड दाखवा. खोटं बोलत नाही, मान्यवर मला खोटं करायची गरज नाही. आपल्यात दम आहे समोर जायची. आणि तुम्ही सांगितलं ना का समस्या यांच्या मतदारांच्या समस्या मी मांडायला सक्षम आहे, पण इथं ग्रामसभा होत नाही आणि मासिक मिटिंगला वेळेत होत नाही. कारण त्याच मासिक मिटिंगला भाऊसाहेब वेळेत येऊन आमच्या आधी बसलेला नाही. तो तिकडच करीत आहे, याचं काम त्याचं काम करीत बसणार. बाकीचे सदस्य बोलणार नाही. पण माझ्या ताकद आहे, मी बोललोय. याच्यावर त्यांना काय उत्तर द्यायचं किंवा त्यांनी माझ्या गुन्हा दाखल केला तरी मला काय अडचण नाही. पुराव्यानिशी बोलतोय मी. हे काळूराम लोखंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली. आता या ठिकाणी जर बघता आपण साहेब, तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये काय संदर्भ कशाबद्दल तुम्ही अर्ज दिला होता? CRS दाखला मला पाहिजे नव्हता मुलाचा जन्माचा. मला त्याचं आधार कार्ड काढण्यासाठी. आता माझा मुलगा जन्म होऊन 1.5 वर्षाचा झाला. 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षाचा झाला तरी मला ग्रामपंचायतकडून CRS चा दाखला भेटत. 1.5 वर्षात किती वेळा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये मागणी केली? भरपूर वेळा मागणी केली. तरी अंदाज? लिखी अर्ज मी एकदा पण नाही दिला. पहिले फक्त दाखला काढण्यासाठी लिखी अर्ज दिला होता. त्यांनी मला तो साधा दाखला दिला. त्या साध्या दाखल्यावर मला 3 वेळा माझं आधार कार्ड रद्द झालं मुलाचं. आता चौथ्यांदा मला आधार कार्ड काढायला द्यायला, ते जर रद्द झालं तर मला मुंबईला जाऊन आधार कार्ड काढावं लागेल. त्यासाठी मला CRS चा दाखला लागतोय. आज 1.5 वर्ष झाले मला माझ्या मुलाचा जन्माचा दाखला CRS चा भेटत नाही. बघा, म्हणजे ग्रामस्थांची जर कामं होत नसतील ग्रामपंचायतीमध्ये तर भविष्यात कामं कशी होतील हा एक विचार करण्यासारखा विषय आहे. तर बघूया, 25 तारखेला ग्रामसभा परत होणार आहे. आपण त्यासाठी ग्रामस्थ होतात, येतात. ग्रामसभा होती का नाही होती, परत खूप होती. पाहूया. स्टार बुलेटिन टाइम्स, पारगाव.